हाय गाइस, माझं नाव अक्षय आणि वेलकम बॅक टू व्हॉट्स माय रिव्ह्यू. सो रिसेंटली मी पाहिली वर्ल्ड क्लास आणि मास्टरपीस मराठी फिल्म आणि फिल्मचं नाव आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी, स्टारिंग सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेरे, अनिकेत विश्वासराव इन द लीड. आता किती खराब होती ही फिल्म हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो बेसिकली या फिल्ममध्ये तुम्हाला अजय पाटील आणि सोनिया नावाचे कॅरेक्टर पाहायला मिळेल. हे दोघे हॅपीली मॅरिड कपल आहेत, पण सोनियाला अजयची बॉस म्हणजे प्लेड बाय प्रार्थना बेरे आणि अजयचा लहानपणाचा मित्र म्हणजे भगवान प्लेड बाय अनिकेत विश्वासराव हे दोन्ही व्यक्ती जराही आवडत नाही. आणि मग अजयच्या लाईफमध्ये खूप मोठी घटना घडते, ज्यानंतर तिच्या लाईफमध्ये बॅक टू बॅक प्रॉब्लेम्स येऊ लागतात. आता एक्झॅक्टली या फिल्ममध्ये काय झाले, कसं झाले याचं स्पॉइलर तर मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण जर त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केला तर कदाचित तुमचा सुद्धा मूड स्पॉइल होईल आणि तुम्ही सुद्धा म्हणाल की पिक्चरच्या नावावरती काय कचरपेटी बनवली. सगळ्यात आधी मला हे जाणून घ्यायचं की कोण होता तो महापुरुष ज्यांनी या फिल्मची कास्टिंग केली. म्हणजे सुबोध भावे आणि रिंकू राजगुरू या फिल्ममध्ये जे कपल कॅरेक्टर कास्ट केले गेले, तिथे त्यांची जोडी बाप बेटीची वाटत होती. ऑनेस्टली मला असं वाटतं की इन्स्टेड ऑफ रिंकू राजगुरू, सुबोध भावे यांच्या ऑपोजिट जर सोनाली कुलकर्णी किंवा आपली दुसरी सोनाली कुलकर्णी किंवा तेजश्री प्रधान यापैकी कुणी कास्ट झालं असतं तर अजून जास्त शोभून दिसलं असतं. पण इथे मला असं वाटतं की फिल्मच्या मेकर्सने डोळे बंद करून फिल्मची कास्टिंग केली आहे. सो बेटर हाफची लव्ह स्टोरी नावाची मराठी फिल्म येणार आहे हे तर माहिती होतं, पण हा सिनेमा फ्रायडेला रिलीज झालाय हे सुद्धा मला फ्रायडेलाच कळलं. म्हणजे तुम्ही समजू शकता की फिल्मची हाईप किती जास्त होती. या चित्रपटाचं नाव आहे बेटर हाफची लव्ह स्टोरी आणि सिरियसली टेलिंग यू गाइस, इन टर्म्स ऑफ स्टोरी टेलिंग एक्झिक्युशन तरी हाफ ऑफ द फिल्म सुद्धा बेटर असली असती ना तरी सुद्धा मी तुम्हाला रेकमेंड केली असती. या फिल्मचं ओव्हरऑल एक्झिक्युशन इतके जास्त पुअर आहे की सुबोध भावे, रिंकू राजगुरू, प्रार्थना बेरे आणि अनिकेत विश्वासराव सारखे उत्तम कलाकार असून सुद्धा हा सिनेमा ते वाचू नाही शकले. या फिल्ममध्ये इतके टॅलेंटेड ऍक्टर्स असून सुद्धा त्यांच्या कॉमिक टायमिंग किंवा ऍक्टिंग मध्ये जराही मज्जा नाही आली. इनफॅक्ट दे वर नॉट एट ऑल नॅचरल इन द परफॉर्मन्स. स्पेशली या फिल्ममध्ये अनिकेत विश्वासराव यांनी भगवान नावाचा कॅरेक्टर प्ले केला, जो अजय पाटीलचा लहानपणाचा मित्र असतो. आणि त्याची ऍक्टिंग बघून तुम्हाला खरंच खूप वाईट वाटेल, बिकॉज ही डझंट सूट दॅट कॅरेक्टर ॲट ऑल. आणि त्याची कॉमिक टायमिंग सुद्धा खूप खराब होती. त्याची चुकी नाही, चुकी आहे ते रायटरची, त्यांनी ते खराब डायलॉग दिले त्याच्यासाठी. या फिल्ममध्ये रिंकू राजगुरू यांनी सोनिया नावाचा कॅरेक्टर प्ले केलंय आणि ती सोनिया कम आणि आरची जास्त वाटत होती. आणि प्रार्थना बेरेसाठी मी मनापासून प्रार्थना करतो आणि त्यांना विनंती करू इच्छितो की तुम्ही प्लीज अशा प्रकारचे सिनेमे करू नका ज्यामध्ये लोक तुमच्या ऍक्टिंग क्रेडिबिलिटीवरती डाऊट घेतील. तुमच्यामध्ये टॅलेंट तर भरभरून आहे, फक्त त्याचा नीट वापर करा अँड डोंट लेट इट गेट मिसयूज. या फिल्मचा सर्वात मोठा टॉर्चरिंग पार्ट म्हणजे तो पोलीस स्टेशन वाला सिक्वेन्स, जे बघून तुम्ही नक्कीच बोलाल की फिल्मचं स्क्रीन प्ले आणि ओव्हरऑल रायटिंग किती जास्त इमॅच्युअर्ड आहे. केवळ 2 तासाची फिल्म होती, ज्यामध्ये सुबोध भावे यांचा किचनवाला सिक्वेन्स आहे जो इंटरव्हल नंतर तुम्हाला पाहायला मिळेल. दॅट सीन वॉज ॲब्सोल्युटली बँग ऑन, माइंड ब्लोईंग आणि जबरदस्त वाटला मला. पण बाकी ठिकाणी फिल्ममध्ये जे काही गोष्टी दाखवल्या ते जबरदस्ती ठोसलेल्या वाटले. बाकी फिल्मच्या स्क्रीन प्ले, कास्टिंग, परफॉर्मन्स आणि डायरेक्शन सोबत या फिल्मचा म्युझिक सुद्धा इक्वली वर्स्ट आणि डिझास्टर आहे आणि तुम्हाला खरंच खूप टॉर्चरिंग वाटेल याचे गाणं. मला असं या चित्रपटाकडनं जास्त अपेक्षा तर नव्हती, पण तरी सुद्धा ही फिल्म बघायला मी थिएटरमध्ये गेलो हे जाणून घेण्यासाठी की किती खालच्या दर्जाला हा सिनेमा ऑडियन्सला डिसअपॉइंट करतो. बाकी व्हॉट्स माय रिव्ह्यू तर्फे या फिल्मला मी आउट ऑफ 5 फक्त 1ची रेटिंग देईल. तुमच्यापैकी जर कोणी हा सिनेमा बघितला असेल, तुम्हाला किती नाही आवडला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी मनापासून धन्यवाद.